असंख्य लोकांनी या प्रकारचे अनुसरण केले आणि म्हणून ते लोक आपणाला धम्माचे प्रेरणास्त्रोत वाटतात. त्यांच्यामुळे हा धम्म आपणाला आज प्राप्त होतो एवढ्या दीर्घ कालावधीनंतर. बरोबर की नाही? तर या भूमीमध्येच भगवंतांनी अश्विन पौर्णिमेला भिक्खू संघाची स्थापना केली आणि त्या 60 भिक्खूंना भगवंतांनी त्यावेळेला एक आदेश दिला, आवाहन केलं की भिक्खूंनो, चारिका करत करत वेगवेगळ्या दिशेने भ्रमण करा. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव आणि मनुष्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी, कल्याणासाठी आरंभिक म्हणजे प्रारंभिक अनुसरण करण्यास सुरुवात केल्याबरोबर सुखदायक असलेला, मध्यंतरी सुद्धा सुखदायक असलेला आणि अंतिम अवस्थेपर्यंत सुखदायक असलेला हा धम्म तुम्ही प्रकाशित करा. प्रकाश अंधाराला दूर करणाऱ्या गोष्टीला उपमा म्हणून वापरला जाणारा शब्द आहे. तर त्या काळामध्ये जे लोक दुःखाच्या, अज्ञानाच्या अंधकारात पडलेले होते, त्यांना त्या अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त होण्यासाठी हा धम्माचा प्रकाश तुम्ही प्रदान करा. आपल्या प्रकाशाने म्हणजे आपल्या विद्येच्या प्रभावाने, आपल्या ज्ञानमार्गाच्या प्रभावाने, आपल्या आचरणाच्या, विचारांच्या, व्यवहाराच्या प्रभावाने या सृष्टीतील मानवमात्रांना, देव आणि मनुष्यांना प्रकाशित करा. बहुजनांना त्यांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी हा मार्ग सांगा. आणि तेव्हापासून भिक्खू संघ बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो. तथागतांचा आदेश घ्यायला पुन्हा एकदा महाबोधी वृक्षाला अभिवादन करण्यासाठी आले होते. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेचा उत्सव सारनाथमध्ये आजपर्यंत साजरा केला जातो. कालच्या कार्तिक पौर्णिमेला ज्या दिवशी आपण निघालो त्या दिवशी 6 तारखेला नोव्हेंबरच्या इथे लाखो लोक होते. भगवान बुद्धाचे धातू अवशेष, सारीपुत्तांचे धातू अवशेष, मोगलांचे धातू अवशेष इथे आहेत. एका सोन्यानं मढवलेल्या अत्यंत सुसज्ज हत्तीच्या पाठीवर ते धातू अवशेष ठेवले जातात आणि सारनाथच्या संपूर्ण परिसरामध्ये लाखो लोक त्या हत्तीच्या मागे चालतात आणि तथागतांची मिरवणूक काढतात, धातू अवशेषांची मिरवणूक काढतात. तो कार्तिक पौर्णिमेचा उत्सव तेव्हापासून आज तागायत सतत कायम आहे. छोट्या मोठ्या स्वरूपात आता की हे बुद्धत्वाचे ज्ञान आहे. हे बुद्धत्वाचे ज्ञान आहे हे मी कसे ग्राह्य धरले? तर बुद्धत्वाचे ज्ञान 4 आर्य सत्य आहेत. आर्य म्हणजे श्रेष्ठ, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे सार्वजनीन आहेत, जे सत्य सार्वकालिक आहेत आणि सार्वत्रिक आहेत, म्हणून त्याला आर्य म्हटले, म्हणून त्याला श्रेष्ठ म्हटले. तर ही जे 4 सत्य आहेत, या 4 सत्याचं ज्ञान झालं असं भगवान बुद्ध त्या पंचवर्गीय भिक्खूंना सांगतात. भिक्खूंनो, या 4 आर्य सत्याचं मला ज्ञान झालं. काय आहेत ही 4 आर्य सत्य? तर पहिलं आर्य सत्य म्हणजे दुःख. दुःख आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं, जन्म, आजारपण, म्हातारपण, मृत्यू, प्रियजनांचा दुरावा, अप्रियजनांचा सहवास, मनात उत्पन्न झालेल्या इच्छा पूर्ण न होणे आणि थोडक्यात जे 5 उपादान स्कंद आहेत, जे काही वेळापूर्वी मी आपल्याला सांगितले. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, हे खरं दुःख आहे. तर हे दुःख आहे एवढ्यावर बुद्ध थांबत नाही. 4 सत्याला 12 प्रकारे बुद्धांनी जाणलं. जे बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेला ते बुद्धत्वाचं ज्ञान आहे. एका सत्याला 3 प्रकारे जाणलं. हे दुःख आहे असं जाणलं. त्याला दुसऱ्या प्रकारे जाणलं, तंखो पनिदं दुःख अर्य दुःखं अर्य सच्चं परिज्ञेयन्ति मे पिक्कबरे. हे दुःख जरी आहे तरी ते परिज्ञेय आहे. परिज्ञेय आहे म्हणजे जाणणं योग्य आहे. ते याच शरीरामध्ये अनुभव करण्यायोग्य आहे. हा दुसरा प्रकार होता दुःखाला जाणण्याचा. आणि तिसऱ्या प्रकारे जाणलं, तंखो पनिदं दुःखं अर्य सच्चं परिज्ञातन्ति मे पिक्कबरे. आणि भिक्खूंनो, मला त्याची प्रज्ञप्ती झाली, म्हणजे मला त्याची जाणीव झाली, मला त्याचा अनुभव झाला की होय, हेच दुःख आहेत आणि हेच सर्वश्रेष्ठ दुःख आहे. उभे अननुसुतेषु धम्मेषु. भिक्खूंनो, पूर्वी अनुश्रुत असलेला हा धम्म आहे. अनुश्रुत असलेला म्हणजे कोणीही न ऐकलेला आहे. जर कोणी ऐकलाच नाही तर याचा अर्थ कोणी सांगितलेलाच नाही. आणि त्याचे प्रथम ज्ञान मला प्राप्त झाले. उभे अननुसुतेषु धम्मेषु चक्षुमुदपाः. चक्षु म्हणजे दृष्टी. या सत्याविषयी मला सर्वप्रथम दृष्टी उत्पन्न झाली, त्याचे ज्ञान उत्पन्न झाले, त्याची प्रज्ञा उत्पन्न झाली, त्याची विद्या उत्पन्न झाली, आलोक उत्पन्न झाला.
आलोक म्हणजे दैदिप्यमान ज्ञान, जे शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही, जे अनुभवानेच प्रतीत होते, जे आचरणातून, विचारातून, व्यवहारातून स्पष्ट होते, त्याला आलोक असं म्हटलेलं आहे. त्याला प्रकाश असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. हे ज्ञान प्राप्त झाले. केवळ दुःखाचं ज्ञान म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान नाही. तर भिक्खूंनो, केवळ दुःखाचं ज्ञान म्हणजे बुद्धत्वाचं ज्ञान नाही, तर या दुःखाच्या कारणाचं ज्ञान झालं. या दुःखाची कारणे मी जाणली. या यं तन्ना पूनो भविका नंदिराग सहगता तत्र तत्रा विनंदिनी संयतीदं काम तन्ना भवतन्ना विभवतन्ना. हे पुन्हा पुन्हा भवसागरात अडकून पडणारं चित्त कोणत्या कारणाने अडकून पडते? तर भिक्षूंनो, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा, वस्तूंचा उपभोग करण्याविषयीची तीव्र इच्छा. वस्तूंचा उपभोग करण्याविषयीची तीव्र इच्छा ही कामतृष्णा. इच्छा उत्पन्न झाल्यानंतर, त्या वस्तू प्राप्त केल्यानंतर पुन्हा पुन्हा ती इच्छा पूर्ण होत नसेल, पुन्हा पुन्हा त्यापेक्षा अनेक वस्तूंचा उपभोग करण्याची इच्छा ही भवतृष्णा. आणि ती तृष्णा पूर्णत्वास नेण्यासाठी असंख्य वेळा पुन्हा पुन्हा त्याच क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा किंवा तृष्णा म्हणजे विभव तृष्णा. संक्षेपामध्ये शब्दशः अर्थाने मी तुम्हाला सांगत आहे. तर ह्या तीन तृष्णा दुःखाचं कारण आहे. बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, हे मला ज्ञान झालं, परंतु हे बुद्धत्वाचं परिपूर्ण ज्ञान नव्हतं. मी त्याला ग्राह्य धरलं नाही. हे बुद्धत्वाचं परिपूर्ण ज्ञान आहे असं मी त्याला ग्राह्य धरलं नाही, तर त्याला दुसऱ्या प्रकारे जाणलं. तंखोपनिदं दुःख समुदयं अरिय सत्संग पहातब्बंती मे भिक्खवे. म्हणजे ह्या ज्या तृष्णा आहेत ह्या प्रहार करण्यायोग्य आहेत. प्रहार करण्यायोग्य आहे. प्रहार करणे म्हणजे तुकडे तुकडे करून नष्ट करणे. ह्या तृष्णा प्रहार करण्यायोग्य आहे. केवळ पाहिल्या म्हणजे त्याचं परिपूर्ण ज्ञान नाही, ते जाणलं म्हणजे त्याचं परिपूर्ण ज्ञान नाही. तर ह्या तृष्णा आहेत असं जाणल्यानंतर त्या तृष्णेच्या संदर्भात अनुभव केला, हे तर तुकडे तुकडे करून नष्ट करण्यास योग्य आहे. आणि त्या दुःख समुदायाला तिसऱ्या प्रकारे पाहिलं, जाणलं, अनुभवलं. तंखोपनिदं दुःख समुदयं अरिय सत्संग पहिनंती मे भिक्खवे. आणि भिक्खूंनो, या तृष्णांना मी प्रहाण केले, त्याला प्रहीण केले, म्हणजे तुकडे तुकडे करून त्याला नष्ट केले. नष्ट करण्याच्या संदर्भात बुद्ध एके ठिकाणी असं सांगतात की एखादा मनुष्य जर एखाद्या वृक्षाला नष्ट करू इच्छित असेल तर तो वृक्ष नष्ट केव्हा होतो? वृक्षाला नष्ट करणे म्हणजे काय? तर बुद्ध असं सांगतात की पहिल्यांदा एखाद्या मनुष्याने त्या वृक्षाच्या पानांना तोडावं, त्या पानांचे छोटे छोटे तुकडे करावेत. तो वृक्ष तेवढ्याने नष्ट होणार नाही. त्या वृक्षाच्या छोट्या छोट्या फांद्या तोडाव्यात, त्या छोट्या छोट्या फांद्यांचे छोटे छोटे तुकडे करावेत, तेवढ्याने सुद्धा वृक्ष नष्ट होत नाही. त्या वृक्षाच्या मोठ्या मोठ्या फांद्या तोडाव्यात, त्या फांद्यांचे छोटे छोटे तुकडे करावे, तेवढ्याने सुद्धा तो वृक्ष नष्ट होत नाही. त्या वृक्षाचं मोठं लाकूड, मुख्य लाकूड त्याने जमिनीपासून तोडावं, त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत आणि तेवढ्याने सुद्धा तो वृक्ष नष्ट होत नाही. तर जमिनीत त्या वृक्षाच्या असलेल्या केसासमान सुद्धा आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म असलेल्या मुळ्या शोधून त्या तोडून काढाव्यात, त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत, एवढ्याने सुद्धा वृक्ष नष्ट होत नाही. किती सूक्ष्म आहे भगवंतांचा धम्म आणि केवढ्या उपमा भगवान देतात की मुळ्या केसासमान आणि त्यापेक्षा सूक्ष्म मुळ्यात शोधून त्या तोडून टाकल्या तरी तो वृक्ष नष्ट होत नाही. त्यानंतर त्या मनुष्याने त्या वृक्षाच्या अवयवांना पान, छोट्या फांद्या, मोठ्या फांद्या, लाकूड, मुळे यांना जाळून टाकावं, परंतु जाळल्यानंतर सुद्धा तो वृक्ष नष्ट होत नाही. जे भगवान बुद्ध उपदेश करत असताना कशा उपमा देतात, सहजपणे कसं मनुष्याला लक्षात घेता येतं आणि त्याची सूक्ष्मता, त्याचं सखोल भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान ही किती सूक्ष्म आहे. तर भगवान म्हणाले त्या वृक्षाच्या फांद्या, पाने, लाकूड, मुळ्या हे सगळं पेटवून दिल्यानंतर, जाळून टाकल्यानंतर सुद्धा तो वृक्ष नष्ट होत नाही. तर ते जाळून टाकल्यानंतर त्याची असणारी जी राख असेल ती राख पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित केल्यानंतर किंवा वाऱ्याच्या दिशेने उडवून दिल्यानंतर असं मान्य करावं की हा वृक्ष नष्ट झाला. म्हणजे नष्ट करणे कशाला म्हणतात त्यासाठी भगवंतांनी ही उपमा दिली. आणि भिक्खूंना भगवान म्हणाले, भिक्खूंनो, या तृष्णांना मी पूर्णपणे नष्ट केलं. एवढ्या सूक्ष्मतेने
त्या तृष्णा तथागतांनी नष्ट केल्या. हे बुद्धत्वाचं ज्ञान होतं. परंतु हे बुद्धत्वाचं परिपूर्ण ज्ञान नव्हतं. आतापर्यंत दोनच श्रेष्ठ सत्याचं ज्ञान होतं. तिसरं श्रेष्ठ सत्य होतं दुःख निरोध. जर याच शरीरामध्ये ह्या तृष्णा उत्पन्न होतात आणि जर ह्या तृष्णा नष्ट केल्या जाऊ शकतात, तर या तृष्णांचा निरोध का होऊ नये, ह्या तृष्णा नष्ट का होऊ नयेत, हे सत्य माझ्या लक्षात आले. तिसरे सत्य भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो तंखोपनिदं, हे तिसरं सत्य आहे दुःख निरोध आर्य सत्य. या तिसऱ्या सत्याला दुसऱ्या प्रकारे जाणलं, तंखोपनिदं दुःख निरोधं आर्य सत्यं सच्चिका तब्बंती मे भिक्खवे. दुःखाचा निरोध झालाच पाहिजे असं जेव्हा मनात आलं, तेव्हा भिक्खूंनो दुःखाचा निरोध तर साक्षात्कार करण्यास योग्य आहे. केवळ मनात उत्पन्न झालं की दुःखाचा निरोध होऊ शकतो, परंतु त्याने ते दुःख निरोध होणार नाही. तर या दुःखाचा निरोध झाला पाहिजे असा साक्षात्कार मनामध्ये झाला. आणि या तिसऱ्या श्रेष्ठ सत्याला तिसऱ्या प्रकारे जाणलं, तंखोपनिदं दुःख निरोधं आर्य सत्यं सच्चिकतंती मे भिक्खवे. आणि भिक्खूंनो या दुःखाचा तृष्णांचा निरोध होण्याने निरोध होतो याचा साक्षात्कार झाला. पण हा साक्षात्कार होत असताना या दुःखाचा निरोध कसा झाला पाहिजे, चौथ्या श्रेष्ठ सत्यामध्ये त्याचा मार्ग शोधला. चौथं श्रेष्ठ सत्य म्हणजे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा. दुःख निरोधकाने नेणारा मार्ग, प्रतिपदा म्हणजे वाट किंवा मार्ग. आणि भिक्खूंनो हे तीन आर्य सत्याचं ज्ञान म्हणजे केवळ बुद्धत्वाचं ज्ञान नव्हतं, तर त्यापुढे चौथं श्रेष्ठ सत्य शोधलं. आणि चौथं श्रेष्ठ सत्य म्हणजे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, मध्यम मार्ग. मध्यम मार्ग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो आर्य अष्टांग मार्ग होय. आणि आर्य अष्टांग मार्ग म्हणजे काय, तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या 8 अंगांनी युक्त असलेला तो श्रेष्ठ मार्ग म्हणजे दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आहे. हे चौथ्या श्रेष्ठ सत्याचे ज्ञान झाले. एवढ्याने हे बुद्धत्वाचे परिपूर्ण ज्ञान नव्हते, मी ते ग्राह्य धरले नाही. चौथ्या सत्याला दुसऱ्या प्रकारे पाहिलं, अनुभवलं. तंखोपनिदं दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं भावे तब्बंती मे भिक्खवे. आर्य सत्य आहेत, दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आहे. केवळ असे मानल्याने, असे जाणल्याने त्याचा लाभ झाला नाही, तर हा मार्ग आहे म्हणून काय झालं, तो मार्ग भावना करण्यास योग्य आहे. भावना करणे म्हणजे आत्मसात करणं. जसं जेवणाचं पंचपक्वानाचं ताट समोर ठेवलं, स्वादिष्ट आहे असं माहिती आहे, परंतु सेवनच केलं नाही तर त्याचा अनुभव काय होईल, बरोबर की. तर हा मार्ग आहे दुःखाचा निरोधाकडे नेणारा. त्या मार्गाची भावना केली, दुसऱ्या प्रकारे त्या सत्याला जाणलं. भावना करण्यास योग्य आहे, भावना करण्यास योग्य आहे असा अनुभव केला, तेव्हा भिक्खूंनो या चौथ्या श्रेष्ठ सत्याला तिसऱ्या प्रकारे पाहिलं. तंखोपनिदं दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यं भावितंती मे भिक्खवे. आणि भिक्खूंनो या आर्य सत्याची मी भावना केली, तेव्हा मी सर्वत्र पाहिलं. याव किवंच मे भिक्खवे इमेषु चतुषु आर्य सत्येषु एवंति परिवर्तन द्वादशाकार. द्वादशाकार म्हणजे 12 प्रकारे. एका आर्य सत्याला 3 प्रकारे, असं 12 प्रकारे या 4 आर्य सत्याला पाहिल्यानंतर ज्या गोष्टींचं मला ज्ञान झालं ते पाहत असताना मी सर्वत्र पाहिलं, मी चौफेर पाहिलं. तर पूर्वी कोण्याही देवाला, कोण्याही मनुष्याला, कोण्याही माराला, कोण्याही श्रमणाला, कोण्याही ब्रह्माला, कोण्याही ब्राह्मणाला या सत्याचं ज्ञान झालेलं नव्हतं. उब्बे अननसु तेसु धम्मेसु. पूर्वी अनुश्रुत असलेला हा धम्म आहे, कुणीही कुणाच्या द्वारे ऐकलेला नाही, कुणीही कुणाला सांगितलेला नाही, असा हा आर्य धम्म, असा हा श्रेष्ठ धम्म आहे. आणि भगवान बुद्धांनी त्यापुढे वर्णन केले की भिक्खूंनो, जेव्हा मी स्वयं या धम्माचा अनुभव केला, एकपर्यंत अनुभव केला, तेव्हा हे बुद्धत्वाचं ज्ञान आहे, परंतु एवढ्याने सुद्धा हे ज्ञान परिपूर्ण आहे असं मी ग्राह्य धरलं नाही. हे बुद्धत्वाचं ज्ञान परिपूर्ण आहे असं मी मान्य केलं नाही, ग्राह्य धरलं नाही. तर त्यापुढे भिक्खूंनो ज्ञानंच पणमे दर्शनं उदपादी या 4 आर्य सत्याच्या 3 प्रकारे एका आर्य सत्याला जाणून 12 प्रकारे सर्वश्रेष्ठ सत्याचा अनुभव करत असताना भिक्खूंनो मला
विशुद्धीच्या ज्ञानाचं दर्शन झालं. विशुद्धीच्या ज्ञानाचं दर्शन झालं. मग हे विशुद्धीचं ज्ञान काय होतं? ज्ञानंच पणमे दसन उदपादी अकुप्पामे चित्तो विमुक्ती. हे जे चित्त होतं जणू काही एखाद्या कुंपणात अडकून पडलेलं होतं. तृष्णांच्या कुंपणात अडकून पडलेलं होतं. अविद्येच्या कुंपणात अडकून पडलेलं होतं. दुःखाच्या कुंपणात अडकून पडलेलं होतं. अज्ञानाच्या कुंपणात अडकून पडलेलं होतं. आणि ते कुंपण या तृष्णांचा निरोध करण्याने ते कुंपणच नष्ट झालं. हा अनुभव झाला तेव्हा भिक्खूंनो हे बुद्धत्वाचं ज्ञान आहे असं मी ग्राह्य धरलं. तेव्हा हे मान्य केलं की हे बुद्धत्वाचं ज्ञान आहे. त्या पंचवर्गीय भिक्खूंनी विचारलं होतं की तुम्हाला जे ज्ञान प्राप्त करावयाचं होतं ते प्राप्त झालं की काय? त्याचं उत्तर देत असताना भगवंतांनी हे विश्लेषण केलं. ज्या ठिकाणी सर्वप्रथम आपण अभिवादन केलं त्या धम्मेक स्तूपाच्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्णन केलं, अकुप्पामे चित्तो विमुक्ती अयमंतिमा जाती नत्ती दानी पुनर्भवती. जात म्हणजे जन्म. म्हणजे आता हे चित्त असं विमुक्त झालेलं आहे की आता हे चित्त पुनर्भवामध्ये पुन्हा पडणार नाही. जे पूर्वी या चित्तामध्ये जे संस्कार उत्पन्न झाले होते ते आता यानंतर मात्र पुन्हा उत्पन्न होण्याचा संभव राहिलेला नाही. भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो तेव्हा विमुक्तीचे ज्ञान दर्शन काय आहे याचा अनुभव झाला आणि हेच बुद्धत्वाचे ज्ञान आहे. त्यावेळेला त्या पंचवर्गीय भिक्खूंनी भगवंतांच्या या भाषणाचे या कथनाचे अनुमोदन केलं. बुद्धाच्या उपदेशामध्ये किती सामर्थ्य आहे त्याचं उदाहरण त्याचा पुरावा या ठिकाणी घडलेला एका घटनेत. त्याच घटनेमध्ये पहिला उपदेश भगवान बुद्ध करत असताना जे 5 पंचवर्गीय भिक्खू होते, कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, त्यामध्ये कौंडिन्य ज्येष्ठ होते. एकीकडे भगवान बुद्ध उपदेश करत आहेत आणि हे 5 जण ऐकत आहेत. ऐकताच कौंडिन्य भिक्षूला निर्मळ दृष्टी प्राप्त झाली आणि हे भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलं. एवढं सामर्थ्य भगवंतांच्या उपदेशामध्ये आहे. मग हे सामर्थ्य जर आपल्याला लाभायचं असेल तर आपल्याला किती कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे, किती सौम्य आणि शांत असलं पाहिजे, किंवा आपली श्रद्धा बुद्धत्वाप्रती, धम्माप्रती आणि संघाप्रती किती उच्च कोटीची आणि किती विशुद्ध असली पाहिजे याची कल्पना आपल्याला करावी लागेल. आपल्याला ती कल्पना केली पाहिजे. भगवान बुद्ध स्वतः आपल्या उपदेशामध्ये त्याचं वर्णन करतात की कौंडिन्य ऐकत असतानाच कौंडिन्याला श्रोतापत्ती मार्ग प्राप्त झाला. निर्मळ दृष्टी, विमल चक्षु उत्पन्न झाला. विमल म्हणजे निर्मळ दृष्टी उत्पन्न झाली. काय होती बरं ही निर्मळ दृष्टी? भगवंतांनी त्याचं वर्णन केलं की जे आत्मसात करायचं ते कौंडिन्याने आत्मसात केलं आणि जे त्याग करायचं ते कौंडिन्याने त्याग केलं. उपदेश ऐकताच म्हणजे एवढं बळ, एवढं सामर्थ्य तथागतांच्या धम्मामध्ये, तथागतांच्या उपदेशामध्ये आहे की ऐकताच अनेक अशी उदाहरणं आहेत की भगवंतांचा उपदेश ऐकता अनेक लोक अरतत्वाच्या मार्गावर आणि फलाला सुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर आपणाला एक संधी मिळाली ज्या ठिकाणी तथागतांनी हा उपदेश केला, तोच उपदेश तथागतांच्या सुमुखातून आलेल्या शब्दात ऐकण्याची, त्याचं स्मरण करण्याची, चिंतन करण्याची, त्यामध्ये रममान होण्याची आणि आपल्या मातृभाषेमध्ये तो जाणून पुढे चिंतनशील राहण्यासाठी एक संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. आपण या पर्यटनामध्ये या हेतूने आलो होतो. ही जागा अत्यंत पवित्र आहे. समोर असलेला जो स्तूप आहे त्याला धम्मेक स्तूप असं नाव दिलेलं आहे. अशोक सम्राटांनी तो स्तूप निर्माण केला. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक राजे आले आणि त्या राजांनी त्याची डागडुजी केली, त्याला पुन्हा पुनर्निर्माण केलं. त्याचा जो आकार आहे तो पूर्वीचा आकार याच आकाराचा होता. जी दगडं खाली दिसत आहेत ती शिल्पाकृती असलेली दगडं जी आहेत, अगदी नक्षीकाम केलेली दगडं त्या स्तूपाच्या टोकापर्यंत होते. या स्तूपामध्ये भगवान बुद्धाचे धातुअवशेष अशोक सम्राटांना मिळालेले होते असं वर्णन केलं जातं. आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये असा संदेह आहे की त्यातले अस्थिधातू कनिंघम यांनी शोधून काढले, अशोकाने प्रतिष्ठित केलेले कनिंघमने शोधून काढले. सारनाथच्या म्युझियममध्ये त्या धातुअवशेष ठेवलेले आहेत आणि अजूनही त्यामध्ये काही धातुअवशेष अस्तित्वात आहेत असं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं म्हणणं आहे. हा पवित्र स्तूप आहे जो तथागतांच्या धातुअवशेषाचं दर्शन आपणाला देतो. या स्तूपाला धम्मेक स्तूप असं नाव देण्यात आलेलं आहे ना. आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत या जमिनीच्या आत सुद्धा हे जे समोर चैत्य आहेत अशाच प्रकारची चैत्य आहेत ना, कारण त्याच उंचावर ही जमीन असायला हवी.
त्यामध्ये त्या आहेत, तर त्या लेवलला इथे पण आहे. म्हणजे फार मोठा परिसर त्यावेळेला व्याप्त होता. भगवान बुद्ध जिथे जिथे राहिले, तथागतांनी जेथे जेथे उपदेश केला, तेथे तेथे असंख्य म्हणजे हजारो लाखो भिक्खू राहत असत, भावना करत असत, तथागतांच्या उपदेशाचं अनुसरण करत असत. तेथेच ते अरहतत्वाला प्राप्त होत होतं. त्यांच्या धातू शिशावर चैत्य निर्माण केले जात असत, स्तूप निर्माण केले जातात, जे स्तूप आपल्याला याचा पुरावा देत आहे. लक्षात या परिसरामध्ये जे 3 दिवस आपण आहोत, त्या 3 दिवसामध्ये जेवढा जास्त वेळ या परिसरात देता येईल तेवढा जास्त वेळ आपल्याला द्यायचा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी अवांतर आहेत, त्या गोष्टी नथिंग आहेत, त्या दुय्यम म्हणून तुम्ही लक्षामध्ये ठेवा. परंतु मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की भविष्यात इथे आपण येणार का याची आपल्याला शाश्वती नाही. इथे आल्यानंतर जे पाहत आहोत, जे ऐकत आहोत त्याचं चिंतन करा. एकाग्रतेने एका जागी बसा, समूहाने या, एकटे या, परंतु या ठिकाणी येऊन बसून चिंतन करा. सकाळी सकाळी या धम्मेक स्तूपाचं प्रवेशद्वार सूर्योदयाच्या वेळेला सुरू होते आणि सूर्यास्ताच्या वेळेला ते बंद होते. त्याला म्हणजे घड्याळीचा टाईम नसतो. सूर्योदयाला सुरुवात होते आणि सूर्यास्ताच्या वेळी बंद होते. ही जी कंपाऊंड दिसते आहे, या कंपाऊंडच्या पलीकडे हे जे लोक उभे आहेत, याच्या पलीकडे हरिण आहेत पाळलेले फार मोठ्या समूहाने. आतमध्ये पलीकडच्या जागेतून जायला रस्ता आहे, तिथे मगर पण आहे, पक्षी आहेत, ससे आहेत, काही पाहता येतं. ते सायंकाळच्या वेळेला जाता येईल. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला जर तुम्ही आलात आणि त्या परिसरात गेलात तर इथे नाचणारे मोर तुम्हाला दिसतील. अगदी आपल्या समोर या ठिकाणी थुई नाचतात. ते हरिण समोर येतात. त्या परिसरामध्ये लोक नसल्यामुळे तिथे अशी स्वच्छंदीपणे अगदी मुक्तपणे ते मोर नाचत असतात. की ज्या ज्या वेळेला येतो त्या वेळेला तो फील करतो, अनुभव करतो. येतो सकाळी सूर्योदयाच्या वेळेला या आणि त्या भिंतीच्या आसपास तिकडे जर पाहाल किंवा या परिसरात अनेक ठिकाणी पाहाल तर मोर नाचताना दिसतील आपल्याला. वातावरण सध्याचं आपल्यासाठी अनुकूल आहे आणि खरंच आपण धन्य आहोत की ही संधी आपल्याला मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण यावेळेला करून देतो. मी मध्ये मध्ये बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धत्वाचा अनुभव केला. बुद्ध ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे. बुद्ध असं सांगतात की तथागतांच्या परिनिर्वाणानंतर ज्यांना बुद्धत्वाचं दर्शन करायचं आहे त्यांनी लुंबिनी जिथे बुद्धाचा जन्म झाला, बुद्धगया जिथे ज्ञानप्राप्ती केली, सारनाथ जिथे प्रथम उपदेश केला आणि जिथे तथागत परिनिर्वाण पावतील ती कुशीनारा या 4 ठिकाणी जाऊन बुद्धत्वाची भावना करायची आहे. भावना केली तर त्यांना बुद्धत्वाचं दर्शन होऊ शकतं. हे भगवान बुद्ध त्यावेळेला सांगतात आणि तो आधार घेऊन आपण इथे आलो आहोत. त्यामुळे मी सांगत आहे सातत्याने की बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत, त्यामध्ये रममान होऊ नका. संधी मिळाली आहे, जेवढा अधिक वेळ राहता येईल तेवढा अधिक वेळ इथे बुद्धत्वाचा अनुभव करण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलं. मी आधी रिपीट करतो पुन्हा एकदा. काठमांडूची परिषद झाल्यानंतर बाबासाहेब लुंबिनीला आले. 2 दिवस तिथे राहून बुद्धत्वाला बाबासाहेबांनी शोधण्याचा प्रयत्न केला. लुंबिनीहून बाबासाहेब आंबेडकर कुशीनाराला आले. तिथे 2 दिवस बाबासाहेबांनी बुद्धत्वाला शोधण्याचा प्रयत्न केला. कुशीनाराहून बाबासाहेब आंबेडकर बुद्धगयेला आले. तिथे 2 दिवस बाबासाहेब राहून बुद्धत्वाला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि बुद्धगयेवरून बाबासाहेब आंबेडकर 30 नोव्हेंबर 1956ला या ठिकाणी येतात. बुद्धत्वाला शोधण्याचा प्रयत्न करतात, भावना करतात, या स्तूपांचं दर्शन करतात, धातुअवशेषांचं दर्शन करतात आणि आपल्या आयुष्यातलं शेवटचं भाषण सारनाथमध्ये बाबासाहेब आंबेडकर देतात. समोर एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती बाबासाहेबांची शेवटची सभा होते आणि इथून वाराणसीवरून विमानाने बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जातात. एका आठवड्यात बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं. बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व मानतो, ती काही पदवी नाही. बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व एक अवस्था आहे. ती अवस्था सहजासहजी अशी कोणाला प्राप्त होत नाही. आपणाला त्याचे अनेक प्रूफ मिळतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व हे तुमच्या माझ्यासारख्यांनी म्हटलेलं नाही, तर जे ज्ञानिवंत असलेले बौद्ध, जे प्रज्ञावंत असलेले जगाच्या पाठीवर असणारे जे बौद्ध लोक होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर खरोखरीच बोधिसत्व आहे. बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे जीव. ज्ञानयुक्त असलेला जीव, ज्याचे ज्ञान इतरांच्यासाठी घातकारक नाही किंवा स्वतःसाठी घातकारक नाही, ज्याचे ज्ञान इतरांच्यासाठी कल्याणकारक आहे, स्वतःसाठी कल्याणकारक आहे, अशा सत्वाला बोधिसत्व असं म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच आपण इथपर्यंत आलो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग करून, संघर्ष करून, चळवळ उभी करून, स्वतःचा जीव धोक्यात घालून ही संधी आपणाला मिळवून दिली. इथे जर आपल्याला बुद्धत्वाचं दर्शन होतं
तर आपण कृतज्ञतापूर्वक बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाला आपण ते अर्पण करतो, समर्पित करतो. ही आपल्यामध्ये असलेली धन्यता आहे. आपण सर्व या ठिकाणावरून दमे स्तूपाकडे जाणार आहात. तिथून गेटवर आल्यानंतर डाव्या बाजूला समोरच म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये जायचे आणि म्युझियममध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एंट्रन्सला गेल्याबरोबर ती राजमुद्रा आहे आणि राजमुद्रेच्या पाठीमागच्या भागाला 32 ताऱ्याचं चक्र आहे आणि एंट्रन केल्याबरोबर डाव्या बाजूला एक चार्ट आहे. त्या चार्टवर जी लिपी बदलत गेली प्रत्येक सेंचुरीमध्ये, त्या लिपीचं जे प्रमाण आहे, पुरावे आपल्याला मिळतात. त्यावरून बौद्ध साहित्य, बौद्ध संस्कृती, तथागतांचे हे जे काही पुरावे आहेत ते किती सत्य आहेत हे आपल्याला लक्षात घेता येईल. म्युझियममध्ये पुरातन काळातल्या इथे मिळालेल्या भगवान बुद्धाच्या मूर्त्या आहेत. त्यातली एक प्रमुख मूर्ती सम्राट अशोकाने तयार केलेली, जी भगवान बुद्धाची या प्रकारच्या पोझिशनमध्ये आहे, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा म्हणतात. भगवान बुद्धांनी प्रथम उपदेश करत असताना ती पोझिशन घेतलेली होती. म्हणजे या अवस्थेत भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश केला आणि त्या प्रकारची मूर्ती म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ती तेव्हापासून आजपर्यंत तशीच आहे. पण हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या निवासाकडे जायचे, तिथे येऊन जेवण करायचे. दुपारनंतर आपण जाणार आहोत चौखंडी स्तूपाकडे, ज्या ठिकाणी त्या 5 परिव्राजकांची भगवान बुद्धाची प्रथम भेट झाली. तिथून येत असताना थाई विहार आहे, थायलंडचं उभी मूर्ती आहे, तिथे ती पाहायची आहे. आणि सायंकाळी याच्या पलीकडे मूलगंधकुटी बुद्ध विहार आहे, अनागरिक धर्मपालांनी स्थापन केलेलं. तिथे आपल्याला त्यांच्या वंदनेत सहभागी व्हायचं. त्या वंदनेची वेळ किती वाजताची असेल ती मूलगंधकुटी बुद्ध विहारामध्ये वंदना किती वाजता होते ती विचारून त्या सगळ्यांना आपल्याला सांगायची आहे. त्याच्या अतिरिक्त दुसरं कोणी काहीही करू नका, दुकानावर लटकून बसू नका. 3 दिवस तुम्हाला तेच करायचं आहे. जर तुम्हाला तेच करायचं आहे, दुर्गतीला जायचं, आयुष्यातली वेळच वाया घालवायची तर घालवा खुशाल, पण आजचा दिवस आपण आलो आहोत तर पहिला दिवस तरी निदान इथे घालू. लक्षात, या पलीकडे दुसरं कोणी काही करू नका. हो, आर्य अष्टांगी मार्गामध्ये समजे तर एखाद्या पेशंटला आपण पाहायला गेलो आणि तिथं सांगितलं, डॉक्टरला आपण विचारलं की याची प्रकृती कशी आहे. डॉक्टर मिळाले की ते 2-3 दिवसांनी जाणार आहे. मग आपण पेशंटकडे जातो. पेशंट म्हणतो आता मी मरणार आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण काय म्हणणार, हो मला डॉक्टरने आत्ताच सांगितलं की तू 2-3 दिवसांनी मरणार आहे, असं म्हणायचं त्याला का नाही तू मरणार नाहीच असं तिथे खोटं बोलायचं. नाही, दोन्ही गोष्टी बोलण्याची आवश्यकता नाही. डॉक्टरांनी जे सत्य सांगितलं त्याची भावना करायची, तो आहे त्या स्थितीमध्ये त्याला पाहायचं. नाही, तो म्हणतो तर त्याला आपण भिरावा देणार नाही, हरकत नाही ना. तो म्हणतो तर ठीक आहे, पण तुला आता त्याचं चिंतन करायचं असेल तर तू शांतपणे चिंतन कर. जे होणार आहे ते होणार आहे. काळ कोणाच्या हातात नाहीये. तू वाचला तर वाचू शकतोस, मेला तर मरू शकतोस. त्याच्यामध्ये म्हणजे